अहोंची फरमाईश होती की थंडी सुरू झाली आणि तू अजून आपले पारंपरिक लाडू बनवले नाही, तर लगेच मनावर घेतलं. इथं मी 125 ग्रॅम इतकी मेथी कढईमध्ये हलकीशी गरम करायला टाकून घेतली. हाताला हलकंसं गरम लागलं का लगेच गॅस बंद करायचं. गार झाल्यावर मिक्सर जारमध्ये टाकून बारीक पीठ बनवून घेतलं. आता या मेथी पिठाला बाउलमध्ये काढून यात 1 कप म्हणजे पीठ भिजेल इतकं दूध टाकून हे 8 तास असंच ठेवलं. 8 तासानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हे पीठ घट्ट होतं. मग या पिठाला खोबरं किसायची जी किसणी असते ना, त्यावर असं किसून घेतलं म्हणजे दाणेदार पीठ तयार होईल. मग लगेच गॅसवर कढई ठेवून त्यात 2 वाटी खोबरं सोनेरी रंगावर भाजून घेतलं. मग 1 वाटी बदाम, लगेच 1 वाटी काजू खमंग भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आता त्याच कढईमध्ये 1 वाटी खारीक पावडर हलकीशी भाजून घेतल्यानंतर लगेच 50 ग्रॅम जवस, 50 ग्रॅम हलीम 2 मिनिटं परतून घेतलं. आता कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून 125 ग्रॅम इतका डिंक छान तळून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून लगेच 1 चमचा तूप टाकून यात मेथीचं पीठ मंद आचेवर खमंग भाजून घेतल्यानंतर एका परातीत काढून घेतलं. मग ते थोडं पसरून घ्यायचं आहे. मग कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणा तेल टाकून त्यात 3 वाटी गव्हाचं पीठ मंद आचेवर सोनेरी रंगावर येतो तोपर्यंत भाजून घेतलं. आता या पिठाला पण परातीत काढून दोघंही पीठ मिक्स करून घेतले. कढईमध्ये 2 वाटी शेंगदाणा तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला 3 वाटी गूळ, वेलची जायफळची पावडर टाकून गूळ तेलात वितळतो तोपर्यंत गरम करून घ्यायचा आहे. आता भाजून घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर इथं मी काजू, बदाम, हलीम, जवस, त्यानंतर डिंक हा मिक्सरमधून जाडसर फिरून घेतल्यानंतर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आणि इकडे आपला गूळसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित वितळून तयार झालेला आहे. तर लगेच गॅस बंद करते आणि गूळ तेलाचं पाक यात टाकून घेते. इथं आपल्याला कुठल्याच प्रकारचा एकतारी पाक बनवायचा नाही आहे, फक्त गूळ वितळतं इतकंच आपल्याला गरम करायचं आहे. तर इथं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हातावर अशा प्रकारे चोळत आपल्याला मस्त असे गरगरीत लाडू बनवायला सुरुवात करायची आहे. तर अतिशय सुंदर, पौष्टिक आणि थंडीमध्ये खाल्ले जाणारे हे मेथीचे लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून एकदा नक्कीच सांगा. आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा.